सकाळ सकाळी आजीची बडबड ऐकून त्यानंतर आपल्याला जायचं होतं तिळशाला आणि तिकडे दिसला साप. तो कुठे आणि कसा तर दाखवतो. तर रामकृष्ण मंडळी, आपल्याला आज गणपती बाप्पाचे विसर्जन झालेल्या मूर्त्या दिसल्या. खरं तर वाईट वाटला, एका साईडला पडलेला तर बाजूलाच हा असा साप निघालेला. त्यानंतर शहापूरला जायचं होतं, तर शहापूरला गेलो. वातावरण एकदम भारी होतं. शहापूरला काम झालं आणि त्यानंतर रिटर्न झालो. आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आलो खर्डीला. इकडं यश पण आलेला, त्याला आलेला सर्दी खोकळा ताप झालेला. त्यानंतर गेलो जीवनदीप कॉलेजला, तिकडे जरासं काम होतं ते केलं. आणि इकडे बघतो तो भाई काय हा रिडरनं नुसता 4-4 आणि 5-5 पॉईंट आणत होता. लाया गावाचं हे टी शर्ट होता, लायाचं जर्सी आणि 77 नंबर शुभम नाव आहे काहीतरी. दरवेळेस तो 4-4 5-5 पॉईंट आणत होता. ही बघा, ही पण रेड एकदम भारी मारले त्याने. नेमके आपण कॅप्चर केली 1 2 3 4 पॉईंट घेऊन गेला शे. त्यानंतर इकडं बघितलं तर ही पोरं डायरेक्ट रब्बी खेळत होते. अरे बोलो भारी काम आहे. आमचा कॉलेज पण एकदम डेव्हलप झाला आहे. जीवनदीप कॉलेज पण का आता मागं राहिला नाही, सगळा डेव्हलप झाला आहे. त्यानंतर कॉलेजचं काम झालं आणि आलो तर फाटकात बघा किती गर्दी होती. तर असं होतं आजचा व्लॉग. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.